Hello friend, these are most important daily use basic sentences to advanced English sentences. If you practice daily basis, then your English will become very good and enhance your basic English to advance. So first short sentence you can say it come. कम म्हणजेच येणे आणि ॲडव्हान्स इंग्लिशमध्ये ड्रॉप इन आपण असं म्हणू शकतो. त्यानंतरचा शब्द व्हेरी बिजी हा सर्वांनाच माहीत आहे आणि आपल्याला हे जर ॲडव्हान्स इंग्लिशमध्ये जर म्हणायचं असेल की मी खूप बिझी आहे तर आपण अशा पद्धतीनं म्हणू शकतो आय एम स्वॅम्प. त्यानंतरचं सेंटेन्स पहा व्हेरी हॅप्पी म्हणजेच खूप खुश, त्याला आपण ॲडव्हान्स इंग्लिशमध्ये म्हणू शकतो ओव्हर द मून. त्यानंतर पहा गेट मॅरीड हा सर्वांच्याच परिचयाचा शब्द आहे किंवा शॉर्ट सेंटेन्स म्हणू आपण याला. तर याला ॲडव्हान्स इंग्लिशमध्ये टाय अ नॉट असं म्हटलं जाते. त्यानंतरचं पहा नॉट डिफिकल्ट हे जे आहे नॉट अ रॉकेट सायन्स म्हणजे कठीण नाही. नॉट डिफिकल्ट म्हणजे काय होते कठीण नाही, तर त्याला आपण म्हणू शकतो ॲडव्हान्स इंग्लिशमध्ये नॉट अ रॉकेट सायन्स. आणि तुम्ही जर म्हटलं की हे खूप कठीण गोष्ट आहे तर तुम्हाला म्हणावं लागेल रॉकेट सायन्स. इट इज रॉकेट सायन्स फॉर मी म्हणजेच हे माझ्यासाठी रॉकेट सायन्स आहे. त्यानंतरचा पहा शॉर्ट सेंटेन्स व्हेरी टायर्डला आपण ॲडव्हान्स इंग्लिशमध्ये वॉर्न आउट असं म्हणू. त्यानंतर आहे मीट म्हणजेच भेटणे आणि त्यालाच आपण ॲडव्हान्स इंग्लिशमध्ये कॅचअप असं म्हणू. अँग्री म्हणजेच रागात असणे, त्यालाच पीस ऑफ ॲडव्हान्स इंग्लिशमध्ये म्हटल्या जाते. त्यानंतर व्हेरी कोल्डला आपण ॲडव्हान्स इंग्लिशमध्ये फ्रीजिंग असं म्हणू शकतो. हरिअप म्हणजेच लवकर आणि चॉप हे ॲडव्हान्स इंग्लिशमध्ये म्हटल्या जाते. सिक्रेट हा सर्वांच्याच परिचयाचा शब्द आहे. सिक्रेट म्हणजेच रहस्य किंवा गुप्त, एखादी गोष्ट गुप्त ठेवणे, त्यालाच आपण ॲडव्हान्स इंग्लिशमध्ये अंडर रॅप्स असं म्हणू शकतो. त्यानंतर लकी हा सुद्धा सर्वांच्या परिचयाचा शब्द आहे, त्याला आपण जॅमी असं ॲडव्हान्स इंग्लिशमध्ये म्हणू शकतो. वेस्टिंग टाईम हा सुद्धा सर्वांच्या ओळखचा शब्द आहे, त्याला आपण फॅपिंग अराउंड असं म्हणू शकतो. त्यानंतर व्हेरी रेअरली म्हणजे क्वचितच, एखाद्याच वेळेस आढळणारा, त्याला आपण वन्स इन अ ब्ल्यू मून असं ॲडव्हान्स इंग्लिशमध्ये म्हणू शकतो. त्यानंतर पहा फेल ॲज सिप म्हणजे झोपीसारखं वाटणे, त्यालाच आपण नोडेड ऑफ म्हणू. त्यानंतर व्हेरी टायर्ड खूप थकलेला असणे, त्यालाच आपण ॲडव्हान्स इंग्लिशमध्ये एक्झॉस्टेड असं म्हणू. हंग्री म्हणजेच भुकेला, त्याला आपण ॲडव्हान्स इंग्लिशमध्ये स्टार्विंग म्हणू. गुड लकला आपण ब्रेक अ लेग असं म्हणू. त्यानंतर हाऊ आर यूला आपण हाऊज इट गोईंग असं आपण ॲडव्हान्स इंग्लिशमध्ये म्हणू शकतो. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.